जय महाराष्ट्र. मी मनोज चव्हाण. इतक्या सगळं जबरदस्त आंदोलन मराठी या विषयावर असून सुद्धा माननीय राज ठाकरे साहेबांनी सरकारला पत्र दिलं आणि मराठी भाषा ही पहिलीपासून 5वीपर्यंत सक्तीची करू नका हे सांगितलं असताना देखील आणि सगळे मराठी जेवढे मराठी प्रेमी आहेत या महाराष्ट्राच्या जनतेने सांगितल्यानंतर सरकारने तशी आश्वासन देखील दिलं होतं की आम्ही मराठी सक्तीची करणार नाही. परंतु तरी देखील शाळांमध्ये आजपासून हा सगळा कुठला जो खोटेपणा त्यांच्यासमोर दाखवून आज शाळेला पहिलीपासून पुन्हा एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंबहुना हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला विरोध करते. आणि म्हणून ही हिंदीची पुस्तकं जी आमच्याकडे आले त्या पुस्तकं जाळत नाही आहेत, परंतु त्या पुस्तकाचा देखील मान ठेवून त्याचा नक्की ती पानं जी आहेत ती आम्ही जाळतोय आणि हा सरकारला निषेध, हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय की कुठलाही दुकानदार ही पुस्तकं विकली जाणार नाहीत याची देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना काळजी घेईल. आणि म्हणून हा निषेध म्हणून आता आम्ही हे जाळतोय. ह्याचा निषेध आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे. दोन गाड्या आम्ही निषेध सरकारचा आम्ही करतोय आणि पूर्णपणे हा निषेध करून हे आम्ही या भाषिकाचं पहिलं शेवटचं भान काढून निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याची देखील आम्ही भान ठेवून आम्ही हा निषेध सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता हे आम्ही जाळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण